आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सनई छत्रपती शासन पक्षाचे पक्षप्रमुख नामदेव जाधव यांनी आज माध्यमांसमोर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। सनई छत्रपती शासन पक्ष का निर्माण केला असा तुमचा प्रश्न होता। या महाराष्ट्रामधील वाढत असणारी बेरोजगारी, गुन्हेगारी आणि सगळ्याला जबाबदार असणारी घराणेशाही लक्षात घ्या। माणूस एकदा निवडून आला की दादागिरी करतो, दुसऱ्यांदा निवडून आला की भाईगिरी करतो, तिसऱ्यांदा निवडून आला की तो अगदी हाणामाऱ्याच उतरतो आणि त्याच्यामुळे मग गुंडगिरी, घराणेशाही हे सगळं निर्माण होते आणि त्याच्यामध्ये योग्य तरुणांना संधी मिळत नाहीये। दरवर्षी 2 लाखापेक्षा जास्त तरुण आपला भारत देश सोडून जात आहेत। ही खूप चिंतेची बाब आहे। कारण काय, त्यांना या देशात संधी मिळत नाहीये आणि ही सगळ्यात मोठी संधी ही राजकारणातले मित्रांनो लक्षात घ्या। याच्यामध्ये सगळे निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळे निर्णय हे राजकारणात घेतले जातात आणि दुर्दैवाने राजकारणात तरुण येऊ नयेत म्हणून हे घराणेशाहीतले लोक प्रयत्न करतात आणि खूप अवघड असतं, खूप पैसा खर्च करावा लागतो, मारामाऱ्या कराव्या लागतात, खून पाडावे लागतात, असे सगळे अपप्रचार करतात। याला घाबरून चांगले उमेदवार राजकारणात येत नाही। पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे। कुणी काय कुटाणा करायचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात सगळं बघताय। गुन्ह्यांपासून लपणं आता शक्य होत नाही आणि म्हणून गुन्ह्या गोविंदांनी नांदणं आणि गुणवान लोकांना संधी देणं याच्यासाठी सनई छत्रपती शासन पक्षाचे आम्ही निर्मिती केलेली आहे। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार उभे करणार आहेत आणि काय प्रश्न घेऊन जाणार? आम्ही सर्वच्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा लढवणार आहोत आणि सर्व ठिकाणी तरुण डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए अशा सगळ्या डिग्री होल्डर्स म्हणजे आमचा पक्ष हा फक्त 2 जातीचाच पक्ष आहे, एक सुशिक्षित आणि दुसरे टॅक्स पेअर। सर, नेपाळमध्ये जी घटना घडली त्याच्यावर सरकारने काय बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतं? यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।